सर्वांना जय भीम. काल आपण पाहिलं सिद्धार्थ गौतम शाक्य कोलीय यांच्यामध्ये होणाऱ्या युद्धाला विरोध करतो. शाक्य सेनापती आणि सिद्धार्थ गौतम यांच्यामध्ये बराच चर्चा होते. सिद्धार्थ गौतम आपली बाजू सांगतोय, युद्ध हे कसं चुकीचं आहे, त्याचे परिणाम काय होतात, कुणाला चांगला परिणाम होणार नाही, पटवून देतो. पण काल सांगितलंच होतं की अहंपणा जो असतोय, इगो इंग्रजीमध्ये इगो म्हणतात, हा फार म्हणजे विचित्र अशी बाब असते. कित्येक म्हणजे स्वभाव असतो लोकांचा की मला सांगते, मला सांगून राहिला, मला काय समजत नाही का, माझ्यापेक्षा आले समजते का, हा जो भाव असतो. आणि मग या भावातून स्वतःचं मत बदलायचं नाही, आपल्या मतावर ठाम राहायचं. मग त्याचे परिणाम काही हो, चांगले होत की वाईट होत, परंतु आपलं मत बदलायचं नाही आणि दुसऱ्याचं मत स्वीकारायचं नाही. हा जो भाग आहे हा अहंपणामध्ये येतो, गर्व, घमेंड ज्याला म्हणतात. आणि त्याचा परिणाम सिद्धार्थ गौतम गृहत्यागाची म्हणजे शिक्षेच्या रूपात गृहत्याग स्वीकारतो. कारण त्याच्या समोर शाक्य सेनापतीनं पर्याय ठेवलेले होते, तुला शिक्षा देऊ आम्ही, भले तुला देश त्यागाची देहदंडाची शिक्षा नाही देऊ, परंतु तुझी संपत्ती, तुझ्या आई वडिलांची संपत्ती जप्त करू शकतो, त्या तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकू शकतो, हे आम्ही करू शकतो. आणि मग सिद्धार्थ गौतम थोडा आपली बाजू हे करते आणि तरी तो युद्धाचा विरोध कायम ठेवते. युद्धाला तो सहमती देत नाही. शिवाय आई वडिलांची संपत्ती, त्यांच्यावर बहिष्कार, ही बाब तो स्वीकारत नाही. आणि संघाला म्हणते की तुम्ही मला काय शिक्षा द्यायची ते द्या, माझा गुन्हा आहे ना, मला शिक्षा द्या. आणि त्यानुसार स्वतःच पर्याय सुचवते देश त्यागाचा, म्हणून स्वतः परिव्रज्या ग्रहण करून बा मी देश त्याग करतो. सिद्धार्थ गौतमाचा युद्धाला विरोध होता. त्याचा प्रस्ताव मताला टाकला जाते, सिद्धार्थ गौतम हारते. सेनापतीचा प्रस्ताव मताला टाकला जाते, तो जिंकते. आजही पाहतो आपण, ज्यांना बहुमत मिळते आणि निवडून येतात. आता लोकशाही आहे, लोकशाहीच्या नियमानुसार ज्याला जास्त मतं भेटले तो निवडून येते, ज्याला कमी मतं भेटले तो हारते. पण या बहुमतामध्ये मूर्खायचाच भरणा जास्त असते. विद्वान समजदाराचा भरणा कमी असते. आणि म्हणून निवडून येणारे कसे नालायक लोक निवडून येतात. निवडून येणारे नालायक लोक निवडून येतात आणि चांगले लोक निवडून येत नाही. कारण निवडून देणारे, मतदान करणारे बरेचसे लोक शेळ्या मेंढ्यासारखे असतात. ग्रुप न राहायचं, जिकडे हाकललं तिकडे पळायचं. एखाद्यानं सांगितलं की हा आपल्या जातीचा आहे, आपल्या पोट जातीचा आहे, आपल्या नावाचा आहे, आपल्या नात्यातला आहे, असा पाहायचं आणि त्यानं सांगितलं तिकडे मतदान करायचं. याचा परिणाम असा होते की चांगले लोक पडतात, निवडून येत नाही, आणि वाईट लोक निवडून येतात. त्याचा परिणाम सगळ्या लोकांना वाईट भोगावा लागतो. सिद्धार्थ गौतमाचंही तसंच झालं. सिद्धार्थ गौतमाचे एवढे विद्वान कोणी नव्हते, पण सिद्धार्थ गौतम बहुमतापुढे हारला. बाबासाहेबाचंही तसं. कधी बाबासाहेब लोकसभेला निवडून नाही आले, मी कालच सांगितलं. कारण लोक चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या संकल्पनांना, चुकीच्या धारणांना बळी पडणारे जास्त असतात.
स्वतंत्ररित्या विचार करणारे लोक खूप कमी असतात. स्वतंत्ररित्या विचार करणारे खूप कमी लोक असतात आणि त्याचा परिणाम असा होते की चांगले लोक निवडून येत नाही. सिद्धार्थ गौतमी तसंच. पण जरी बहुमतापुढे सिद्धार्थ गौतम हारते, पण आज 2500 वर्षानंतर ही पूजा कोणाची होते? हारलेल्याची पूजा होते. बाबासाहेब कधी लोकसभेला निवडून नाही आले, पण जे लोक बाबासाहेबाच्या विरोधात निवडून आले त्याचे नावही लोकांना माहित नाही. बाबासाहेब हारले हे ठीक आहे, पण त्याच्या विरोधात कोण निवडून आलं हे लोकांना माहित नाही आहे. नाव कोणाचं माहित आहे जगात? बाबासाहेबांचं. हारणारे लोक, बहुमतापुढे हारणारा माणूस कमकुवत असते असं नाही. तो नक्कीच कमकुवत नसते, कारण तो स्वतंत्र विचारसरणीचा असते. कुणाला दबाव, कुणाच्या दबावाखाली येणारा नसतो. म्हणून ही जी बाब आहे या ठिकाणी महत्वाची. आपण काल ते पाण्याचा, मी कालही सांगितलं की पाण्यापासून संघर्ष निर्माण झाला आणि आज आपल्याला पाणी मुबलक भेटते तर आपण त्याची काळजी नाही करत, त्याची चिंता नाही करत. वाया घालवतो पाणी, फेकून देतो पाणी, बिल भरत नाही. बिल भरणारे बिल भरतात ना, आपण पाणी वाया घालवतो. ही परिस्थिती आहे. अकोल्यामध्ये आता सुद्धा हप्त्यातून एक दिवस नळ येते आणि ती चांगलं पाणी येत नाही. आपल्या इकडे पाणी भेटते, परंतु आपण त्याचा अपव्यय करतो. आणि कर्मसिद्धांत असं सांगते की जो माणूस आवश्यक अशा गोष्टींना महत्व देत नाही, त्या माणसाला त्या गोष्टीपासून तडफडून मरायची वेळ येऊ शकते. काल मी सांगितलं की पाण्या वाचून मरायची वेळ येईल काही दिवसांना. आपली तेवढी ऐपत नाही आहे. कारण अनेक देशांमध्ये, मी आता थायलंडला होतो, 1 महिना राहिलो, त्यावेळेला पाहिलं तिथं पाणी असं बाहेरचं पाणी नाही भेटत, बॉटलच पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. आणि स्वतःच्या घरचं जरी पाणी असलं तर ते पाणी किती वापरलं, त्यानं किती घेतलं त्याचंही बिल येते. स्वतःच्याच घरच्या पाण्याचं. पाण्यावर अधिकार सरकारचा. आणि आपल्याही देशात ती प्रक्रिया चालू झालेली आहे. कोणातरी तलावाचा 7/12, पाण्याचा 7/12 सरकारनं केलेला आहे. म्हणजे असं सगळं पाणी सरकारी मालकीचं होईल. पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे. काल आपण या बाबी पाहिल्या. आज आपण पाहणार निरोप, म्हणजे सिद्धार्थ गौतम त्या शाक्य संघाच्या सभेमधून येतोय, घरी येतोय, तर काय परिस्थिती असते. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनार्थ माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले,
शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्या बरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस, हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? नाही, गौतमी उत्तरली, ते मरण शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्राज्याचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावं लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोण यांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्त संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्राज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुजली नाही. तो म्हणाला, मी परिव्राज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोली यांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्राज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्राज्या घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. तो म्हणाला, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्राज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय
आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या माता पित्यांविषयी व आपल्या पितरांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राज्य होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक वेळ केवळ माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले की त्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. ही जी शाक्य संघाच्या सभेमध्ये जी काही चर्चा झाली ते सगळा घटनाक्रम राजा शुद्धोधनाला अगोदरच समजला. सिद्धार्थ घरी पोचण्याच्या अगोदरच राजाला समजलं. जसा सिद्धार्थ घरी जाते तशा चर्चा होतात. आणि चर्चा झाल्यावर शुद्धोधन, महाप्रजापती हे दोघेही सिद्धार्थाला म्हणतात की तू काही एकटा जाऊ नको, आम्ही तुझ्यासोबत येतो. तू जर नाही आमच्यासोबत तर आम्हाला हे राज्य वैभव काही कामाचं नाही. सिद्धार्थ गौतम सांगते की तुम्ही जर आले तर काय, नंद त्याचा भाऊ असतो, लहान असतो, राहुल पुत्र असतो, तो लहान असतो, त्यांचं कसं. आणि तुम्ही जर सोबत आले तर मी परिव्रज्या का घेतली. शाक्य संघानं मला शिक्षा दिली, त्या शिक्षेचा परिणाम म्हणून परिव्रज्या घेतली. हे जर कोसलाधिपती राजाला समजलं तर ते चांगलं होणार. कारण मी म्हणते शाक्य संघाला वचन दिलेलं आहे, असं कोणत्याही प्रकारे माझ्याकडून कृत्य घडणार नाही. शेवटी आई वडिलांची नाईलाज असतो का होईना म्हणजे त्यांना शांत करतो. यशोधरेकडे जातो. त्याला वाटते की यशोधरा तिला हे माहीत नाही, माहीत झालं तर ती मूर्छित होऊन पडेल. परंतु तसं होईल. तिला सुद्धा ते माहिती पडलेलं असतं. आणि सिद्धार्थ गौतम तिच्याशी बोलतो. यशोधरा सुद्धा त्यावेळेला त्याला तुमच्या जातीचं मी असते तर मीही असंच केलं असतं. आणि तुम्ही म्हणते जा गृहत्याग करून, काही काळजी करू नका. मुलाचं, तुमच्या आई वडिलांचं, सगळ्या नातेवाईकांचं मी व्यवस्थितरित्या काळजी, तुम्ही काही काळजी करू नका. पण त्यानंतर ती जी वाक्य उच्चारते ते म्हणजे की एवढं सगळं तुम्ही सोडून जातच आहात. किती सोडून चालला. राज्य, वैभव, संपत्ती, नातेवाईक, संपूर्ण सगळं काही सोडून चालला. म्हणजे ज्या व्यक्तीला झोपेतून उठवायला संगीत असायचं, संगीता म्हणजे वाद्य संगीतानं त्याला उठवायचं झोपेतून, राजपुत्र. पाय जिथं ठेवत तिथं त्याला पायाला माती लागली नाही पाहिजे. एवढ्या सगळ्या सुविधा, एवढी सगळी व्यवस्था राजपुत्र म्हणतात. तो राजपुत्र म्हणजे ज्याला देव लोक म्हणतात, देवा लोकांना जी काही सुविधा असतील त्या प्रकारच्या सुविधा त्यांना, 3 प्रकारचे राजमहाल त्याच्यासाठी, उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्याचे.
ह्या सगळ्या सुविधांना तो सोडून जात आहे, सोडून कुठं जात आहे? तशाच वातावरणात नाही जात आहे, तर अरण्यामध्ये, जंगलामध्ये, ज्याला कोणी बोलणार नाही, ज्याची कोणी काळजी घेणार नाही, हिंस्र पशु तिथं राहते, त्याला झोपायला नाही, त्याला झोपायचं बसायचं कुठं तर खडकावर बस, जंगलात बस, कुठं झोप, याचं काही नक्की नाही. अशा एकदम म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत तो जाणार आहे. यशोधरा म्हणजे ज्या अर्थी तुम्ही हे सगळं सोडून जात आहात, तर मग तुम्ही असा एखादा मार्ग शोधून काढा की ज्याच्यामुळे संपूर्ण मानव जातीचं कल्याण. हा शब्द सिद्धार्थाच्या हृदयाला लागतो, मनाला लागतो आणि सिद्धार्थाच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम. सिद्धार्थाला यशोधरेचं खरं स्वरूप त्यावेळेला लक्षात गेली. किती सुंदर, किती चांगली पत्नी मिळाली, आपण किती भाग्यवान. हा जो शब्द उच्चारते आयुष्यभर सिद्धार्थाच्या लक्षात राहतो. यशोधरेचा बौद्ध ग्रंथांमध्ये असे उल्लेख आहे. ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो त्याच वेळेला यशोधरेचा जन्म होतो, त्याच वेळेला कंठक घोड्याचा जन्म होतो, त्याच वेळेला छन्न सारथी असतो त्याचा जन्म होतो, आणि त्याच वेळेला ज्या पिंपळ वृक्षाखाली, ज्याला बोधी वृक्ष म्हणतात, त्या पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती होते, त्या पिंपळ वृक्ष सुद्धा त्याच वेळेला होतो. महापुरुष, काही महापुरुष जे एकदम उच्च आपल्या स्वतःच्या आचरणानं, आपल्या स्वतःच्या तपश्चर्येनं जे अशा उच्च, अशा परमोच्च अशा अवस्थेला पोहोचतात, त्या व्यक्तींच्यासाठी निसर्ग सुद्धा अनुकूल असं वातावरण निर्माण करतो. निसर्ग सुद्धा त्याला अनुकूल असा प्रतिसाद देत असतो, आणि त्या प्रतिसादाचाच एक भाग म्हणून हे सर्व लोक जे सिद्धार्थाला मदत करणारे असतात, ते वृक्ष सुद्धा मदत करणारा असतो. छन्न तो कंठ घोडा जरी घोडा असतो, परंतु त्याला भावना असतात, तो पुढे वाचणारच होतो. सिद्धार्थ गौतमाच्या प्रती त्याची किती जबरदस्त निष्ठा असते त्या कंठ घोड्याची. छन्न सुद्धा त्याला सिद्धार्थाला सोडून राहत नाही, आणि यशोधरा त्या जीवनाची एक प्रकारे म्हणजे सिद्धार्थाला जे करायचं त्याच्यात किंचितही विरोध नाही, किंचितही, किंतु परंतु नाही. सिद्धार्थाच्या विचारांवर आणि कृतींवर 100% विश्वास ठेवणारी यशोधरा. ह्या ज्या बाबी होतात ह्या अत्यंत महत्वाच्या असतात, कारण त्या महापुरुषांच्यासाठी हे मदत किंवा सहाय्यभूत ठरणाऱ्या बाबी असतात. शेवटी सिद्धार्थ गौतम राहुल बाळाला एकदा पाहते आपल्या पित्याच्या नजरेनं, आणि मग तिथून निघून जातो. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठ यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता.
काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो त्यांना भासू लागला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रजा देण्याच्या त्याचा निर्णयाचा विचार करीत विमुख स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की दुःखवेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या न कळतच अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या माता पित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले. छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रजा देण्याची व विलंब न लावता शाक्त राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्त संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो समुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रजा घ्यावयास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोल यांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे
व अलंकार पाहणी गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिव्रजा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थाचे वय अवघे 29 वर्षांचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य. थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो सुखियांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकलेले नाही, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल. शाक्य कुमारी किस्सा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी, तिला असा पती लागला. सिद्धार्थ गौतम देश त्यागाच्या साठी म्हणून परिव्रजा घेण्यासाठी परिव्रजा घेण्याच्यासाठी भारद्वाज नावाचा ऋषी होता. तो आलाप कलामाचा शिष्य होता. त्याचा आश्रम कपिलवस्तूमध्येच होता. त्याच्या आश्रमात सिद्धार्थ गौतम होता. आपला जो कंठक घोडा असतो त्या घोड्यावर बसून जातो. छंद सारथी असतो घोडा चालवणारा, त्याला सोबत घेतो. सिद्धार्थ गौतमच्या आश्रमात पोहोचण्याच्या पूर्वी नगरातले राज्यातले लोक त्या ठिकाणी हजर असतात आणि खूप असतात, खूप मोठ्या प्रमाणात हजर असतात. आणि लोक सिद्धार्थाकडे पाहून आश्चर्यचकित होतात. खास करून महिला स्त्रियांच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना जणू काय तो कामदेवच भासतो. एवढा सिद्धार्थ गौतम त्यांच्या काळामध्ये जगातला सर्वात सुंदर व्यक्ती, जगातला सर्वात सुंदर व्यक्ती, ज्याच्या शरीरावर 32 लक्षणं आणि 80 शुभ चिन्ह. सिद्धार्थ गौतमा एवढा जगाच्या पाठीवर सुंदर असं व्यक्तिमत्व त्याच्या पूर्वी नाही झालं आणि त्याच्या नंतरही झालं नाही आणि कदाचित भविष्यातही होणार नाही. आणि एवढा आणि सिद्धार्थ गौतम राजपुत्र असल्यामुळे जसं आपण कुठेही भटकतो, कुठेही चालतो, कुठेही थांबतो, कुठेही गप्पा मारतो, कोणाशी बोलतो, तो राजपुत्र असल्यामुळे तो काही आपल्यासारखा फिरणारा नव्हता. सहजरित्या कुणाला त्याचं दर्शन होणार नव्हतं. सहजरित्या त्याला कुणी पाहत नव्हतं, दिसत नव्हता तो लोकांना. आणि ज्या वेळेला त्या राज्याच्या विरोधात होणाऱ्या युद्धाला त्यानं विरोध केला, ही सगळी वार्ता त्या राज्यामध्ये पोहोचल्यामुळे आणि तो गृहत्याग करून शिक्षा म्हणून गृहत्याग करून जात आहे हे संपूर्ण लोकांना समजल्यामुळे लोक त्या सिद्धार्थाला पाहायला त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा झाला. आणि त्याला ज्यांनी पहिल्यांदा पाहिलं त्यांच्या कशा कशा भावना, कुणाला तो देवासारखा वाटला, कुणाला तो काय वाटला, कुणाला काय वाटला. आश्चर्य व्हायचं लोकांना, आश्चर्यचकित व्हायचं लोकांना. एवढा सुंदर व्यक्ती असू शकतो,
कुणालाही वाटायचं एवढा सुंदर जगात व्यक्ती असू शकतो, त्याच्या अगोदर कोणी पाहिलं नसते. त्याच्यामुळे लोकांना आश्चर्य सुद्धा वाटायचं. आणि ज्या वेळेला महाप्रजापती शुद्धोधन हे सुद्धा त्या ठिकाणी हजर असतात. सिद्धार्थ गौतमाला ते आवडत नाही, परंतु आलेले असतात. पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेतो आणि मग कवंजा ग्रहण करतो. महाप्रजापती शुद्धोधन रडत असतात, तर तो कोणतं घोडा सुद्धा रडत असतो. आणि परिव्रजा घेतल्यानंतर म्हणजे अगोदर आपले वस्त्र अलंकार सगळे काढून टाकतो, त्या छन्नाजवळ येतो आणि परिव्रजा ग्रहण केल्यावर मग आपल्या मार्गाला निघतो. पुढं जात असताना सगळे त्या राज्यातले लोक सिद्धार्थ गौतमाच्या मागे मागे येत असतात. शेवटी सिद्धार्थ गौतम मागे बोलून त्यांना म्हणतो की गडे हो, मी तर हारलो. काय झालं? मी तर हारलो, कारण मी बहुमताच्या पुढं हारलो. युद्धाचा निर्णय युद्ध होऊ नये म्हणून मी संघर्ष केला, परंतु हारलो. पण तुम्ही मात्र मागे फिरा आणि शक्य असेल तर होणारं युद्ध टाळण्यासाठी तुम्ही जनमत तयार करा आणि युद्ध होऊ देऊ नका. लोकांच्या मनावर त्यावेळेला परिणाम होतो. लोकांचं असंच आहे, एखादा व्यक्ती बळी जाते त्यावेळेला लोक विचार करत असतात. जोपर्यंत कुणाचा बळी जात नाही तोपर्यंत लोक आपल्याला काय म्हणतात, सगळं चालू आहे ना, भांडणारे भांडतो, संघर्ष करणारे संघर्ष करतो, आपण आपले ऐशो आरामात राहतो. आजही पाहतो ना आपण, प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात. समाजातले सगळेच लोक त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात उठून उभे नाही होत. काही मोजके राजकीय पुढारी त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करतात, आवाज उठवतात. भारतीय संविधानानं धर्म स्वातंत्र्य सगळ्यांना दिलेलं आहे. ज्याला जे वाटत त्या धर्माची त्यानं उपासना करावी, त्या धर्माच्या प्रति श्रद्धा बाळगावी. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतर बंदीचा कायदा केला, संविधानाच्या विरोधात असलेला कायदा. कारण त्यांना आता भीती वाटून राहिली की आता आपल्या हिंदू धर्मातले लोक दुसऱ्या धर्मात जातील तर आपलं कसं, भीती वाटायला लागली. हे जबरदस्ती आहे, परंतु केला कायदा. ज्याला कोणाला दुसऱ्या धर्मात जायचं असं, आता बौद्ध धर्म स्वीकारण्याकडे लोकांचा करून वाढलेला. त्याच्यामुळे कायदा केला आणि त्या कायद्यात तरतूद केल्या की ज्याला कुणाला धर्मांतर करायचं असेल त्यांना अगोदर 60 दिवस अगोदर, 2 महिन्याच्या अगोदरच संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, परवानगी घ्यावी. बोलले नाही कोणी त्याच्या विरोधात. सध्या काँग्रेस विरोधात आहे, शिवसेना विरोधात आहे, बोलले नाही कोणी. शिवसेना नाही बोलली, काँग्रेस नाही बोलली, शरद पवारवाले नाही बोलले, एकटे प्रकाश आंबेडकर बोलले हायकोर्टात जाईल. ही जी परिस्थिती आहे, झगडणारे झगडतात, भांडणारे भांडतात, बाकी लोकांना काही आपल्याला काय म्हणतो, आपल्याला काय तकलीफ आहे. ज्या वेळेस त्यांच्यावर येते त्यावेळेस आपण जेव्हा शांततेनं बसतो, याचा अर्थ म्हणजे होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण बोलत नाही, उठून उभे होत नाही, पेटून उभे होत नाही, कोणता संघर्ष करत नाही, तर याचा अर्थ असा की आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्याच्यासाठी आपण त्यांच्या मार्गात, त्यांच्या जीवनात काटे पेरत असतो. त्याचं जीवन सुखर व्हावं असा आपण प्रयत्न करत नाही, त्याचं जीवन दुःखात जावं अशी आपली ही बुद्धी असते. पण असंच चाललं. सिद्धार्थ गौतमानं एकट्यानं विरोध केला. त्याच्यासोबत काही लोक होते सिद्धार्थ गौतमाच्या मताचे, परंतु ते सुद्धा वेळेवर सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने बोलले नाही. परिणाम असा झाला
की सिद्धार्थ गौतमाला एकट्याला शिक्षा भोगावी लागली. परंतु जरी सिद्धार्थ गौतमानं एकट्यानं शिक्षा भोगली, स्वीकारली, पण नंतरचा जो लोकांवर परिणाम झाला तो मात्र मिश्रितच झाला. तो फार मोठा परिणाम झाला. उदाहरणार्थ येईलच ते युद्ध होत नाही नंतर. तर अशा प्रकारे ते सगळे लोक मग सिद्धार्थ गौतमानं सांगितल्यावर सगळे लोक मागे फिरतात. शुद्धोधन महाप्रजापती सुद्धा मागं जातात. परंतु सिद्धार्थ गौतमाचे जे कपडे असतात, वस्त्र, अलंकार, हे पाहण्याचीही हिंमत महाप्रजापती करू शकत नाही. आणि ते कपडे, वस्त्र त्या एका कमळाच्या तळ्यामध्ये फेकून दिले. राजपुत्र आणि त्याचा सेवक कंटकाला घेऊन छन्नानेही घरे परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह अनोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार द्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्या विषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो, तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते. काही वेळ हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असू शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप तळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही. माणसाच्या मरण समयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते. किंबहुना ते नसतातच. महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही काढणार नाही असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनाती रिकाने कंठ दाटून येऊन उतरला. स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून
एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असते तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे अंतःकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलाव्यास नको. कुठे तुझा तो कासारात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ. एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय. आणि तुझी आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय. जी सद्गुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पती भक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय. धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे एवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला तू सोडून जाणार काय. आणि तू तुझे आप्य नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होर पळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू. राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल. छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे, जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. दुःखातून छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे. पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणी मात्रांचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस. परत जा, आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असेल तर तू आधी जा आणि नंतर परत ये.
माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याची सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उंध्या कंठपुऱ्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावर स्वास्तिकाचे शुभ चिन्ह आणि ज्याचे कडवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठपुऱ्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंटका, आवडते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर चन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काष्टाळे वस्त्रांना नमन केले. कंटक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता हलक्या वस्त्रांविषयी ऋषी पदांकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठ खोल्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडेल आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम म्हणजे लोक परत जातात सिद्धार्थाच्या आवाहनानुसार, परंतु छन्न काही परत जात त्याच्यासोबत येतो. त्या मग सिद्धार्थ गौतम म्हणजे आता तूही जा, तो काही जात नाही. जास्तच आग्रह सिद्धार्थ गौतम करते परत जाण्याचा. तर छन्न म्हणजे की असं करा, त्या अनुमा नदीपर्यंत तरी गेली आणि मग तिथपर्यंत आल्यावर मग छन्नाला परत सिद्धार्थ गौतम म्हणजे जा आणि मग छन्न पुन्हा सिद्धार्थ गौतमाला सांग कसं काय तू चालणार, हे सगळंच सगळं सोडून तू कसा काय चालणार. आज तुझ्या घरी ज्या आईनं जरी सावत्राई होती पण तुझी आई गेल्यानंतर तिनं सगळं तुझं काही केलं. आज त्यांना आई वडिलांना तुझी गरज आहे, त्यावेळेला त्यांना सोडून चाललं. तुझी पत्नी जी तुझ्या बाबतीत अत्यंत निष्ठा भक्ती राखणारी आहे, तिला आताच लहानसं मूल झालेलं आहे, त्यांना तू सोडून चाललं. तुझं जे कर्तव्य ज्या वेळेला तू पार पाडायला पाहिजे ते कर्तव्य सोडून, पार पाडायचं सोडून तू निघून चालला, हे काही बरोबर नाही. तुझ्या वडिलांना किती दुःख होते, तुझ्या आईला किती दुःख आहे, हे तो समजावून सांग. आणि शेवटी म्हणतो की माझं म्हणजे तुझे पाय हेच माझं आश्रयस्थान आहे. तू जरी सगळ्यांना सोडून जात असेल, मला मात्र तू सोडू शकत नाही आणि मी तुला सोडू शकत नाही. सिद्धार्थ गौतम त्यालाही सांगते की असं काही तुला माझ्या सोबतच यायचं असेल तर ये, परंतु आता तू जा आणि नंतर परत. माझ्या आई वडिलांना सुद्धा समजावून सांग की आज जरी मी सोडून नाही गेलो तरी प्रत्येक जण प्रत्येकाला सोडून जाणारच आहे. या जगात परमनंट स्वरूपात कोणीच कोणाच्या सोबत राहणार नाही. सिद्धार्थ गौतम त्या कोणाला सांगितलं. आणि जर हे सगळं सत्य आहे, किती दिवस या अशा भ्रमामध्ये किती दिवस जगायचं. आणि
जगत असताना सगळे काही हृदयातून एकमेकांच्या बाबतीत एकमेकांवर प्रेम करीत नसतात. बरेच जण सिद्धार्थ गौतम त्याला म्हणतो की जगत असताना लोक प्रत्येक जण आपापला स्वार्थ घेऊन जगत असतात. लहान लेकरं असतील तर मायबापाच्या सोबत चांगले राहतात. तर काहून चांगले राहतात? शैली माहित आहे की याच्या भरोशावर आपण मायबापाच्या सोबत आजच्या स्थितीत चांगलं नाही राहिलं तर हे आपल्याला पोचणार नाही, व्यवस्थित आपल्या सुविधा पुरवणार नाही. म्हणून त्या स्वार्थापोटी लेकरं चांगले राहतात लहान असताना. मोठे झाल्यावर चांगले राहतील याची गॅरंटी नाही. काही राहतील नाही चांगले, काही राहतात ते चांगले, ते खरंच चांगले असतात म्हणून चांगले राहतात. आणि जे काही बदलतात म्हणजे आपल्या भाषेत बिघडतात तर मायबाप म्हणतात ना हा बिघडला. अरे हा आता काय ते बिघडला, तो अगोदर असाच बिघडलेला असतो, फक्त त्यानं त्याचा बिघडलेपणा दाखवत नाही. फरक एवढाच असतो, तो अगोदरचाच बिघडलेला असतो, परंतु मजबुरी म्हणून तो चांगलपणा दाखवतो. मायबाप सुद्धा लेकराची काळजी घेतात, ते माझं स्वार्थ असते. आपण म्हातारे होऊ, आपलं कोण करा, लेकरं करतील आपलं, आहे की नाही? सगळे नाही करत, पण जास्तीत जास्त संख्या अशी. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोबत चांगला वागताना दिसते, परंतु तो खरंच हृदयापासून चांगला वागते असं म्हणता येत नाही. कारण त्याच्या मागं कोणती भावना आहे ते काही दिसत नाही, विचार दिसत नाही. सिद्धार्थ गौतम त्या क्षणाला म्हणते की असं संपूर्ण जग असताना तू मात्र त्याला अपवाद आहेस. आता मी संन्यासाचं जीवन पत्करलं, आता मी कोणाला काहीच देऊ शकत नाही, तरी तू माझ्याबद्दलची निष्ठा, स्वामी भक्ती कायम घेऊन तू माझ्यासोबत येत आहे. मला परमनंट स्वरूपात तू माझ्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत आहेस. ज्यावेळेस राजपुत्र होता, युवराज होता, त्यावेळेस ठीक आहे, पण आता तर तू स्वतःच दुसऱ्याच्या भरोश्यावर काय देणार आहे? अशा स्थितीतही छन्ना त्याची साथ सोडायचं मान्य करत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जाते की जो व्यक्ती माणसाच्या वाईट परिस्थितीमध्ये साथ देते तो खरा चांगला जवळचा असतो. ज्या वेळेस अनुकूल परिस्थिती सगळ्या दृष्टीनं बरोबर असते त्यावेळेस कोणी मदत करते. श्रीमंत आले, चांगल्या माणसाले, प्रसिद्ध माणसाचे कोणी जवळ 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 जाते. पण पाहतो ना आता इलेक्शन होतात, इलेक्शन झाल्यावर मतदानाच्या अगोदर जे कोणी जवळ जात नाही, विरोध करतात, तो निवडून आला की जो कधी त्याच्या जवळ गेलेला नसते, विरोधात काम करते, तोही त्याच्या जवळ भाऊ भाऊ, बाई बाई, ताई ताई करतो, मागं 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 पुढं मागं पुढं करतात, आहे ना? कारण त्यावेळेस तो त्याची परिस्थिती बदलली असते, निवडून येतो, म्हणून मग त्याच्या समोर हाजी हाजी करतात. की आताच्या परिस्थितीत मी कुणाला काहीही देऊ शकत नाही, तरीही तू माझ्या प्रती एवढी भक्ती दाखव. म्हणजे तू खरंच तुझी जी निष्ठा आहे, भक्ती आहे ती खरी आहे. सिद्धार्थ ही भक्ती त्याच्यामुळे म्हणते खुश आहो, आनंदित आहो तुझ्या बाबतीत, तर तू आता परत जा. आई वडिलांच्या बाबतीत सिद्धार्थ गौतम सांगते कधी ना कधी सोडून जायचंच आहे, तर आज काय जाय. आणि चांगले काम करण्याच्यासाठी कोणती वेळ चांगलीच असते. तो सांगते त्यांना की आता ही वेळ नाही, नंतर जा चांगले काम करायचे. सिद्धार्थ गौतम म्हणते की चांगले काम करायला प्रत्येक वेळ चांगलीच असते. ते काही मुहूर्त पाहून करण्याचं काम नाही. चांगलं काम करण्यासाठी मुहूर्त पाहायची गरज नाही, तर ज्या वेळ आपल्याला भेटेल ती वेळ चांगलीच आहे चांगलं काम करण्याची. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्याला समजावून सांगितल्यावर शेवटी कंटक घोड्याच्या जवळ जाते. आणि या ठिकाणी वर्णन आहे सिद्धार्थ गौतमाचं जे तळहात होता त्या तळहातावर स्वास्तिकचं चिन्ह, तळहातावर स्वास्तिकचं चिन्ह.
आणि सिद्धार्थ गौतम स्वतः त्या कंटकाच्या पाठीवरून थाप मारते, त्याला तुटवाळते. त्यावेळेला कंटक डोळ्यातून टप टप अश्रू वाटतात. सिद्धार्थ गौतम एक प्रकारे आपल्या मित्रासारखं त्याच्याशी वाटतो. प्राणी जरी होता ना तरीही तो म्हणजे सिद्धार्थ गौतमाची मैत्रीच तेवढी असीम स्वरूपाची, असीम स्वरूपाची मैत्री. सगळ्या प्राण्यांच्या प्रती, सगळ्या जीवांच्या प्रती सिद्धार्थ गौतम अत्यंत मैत्रीयुक्त वागत. त्या कंटकावर सुद्धा सिद्धार्थ गौतमाचं असीम असं प्रेम. कंटकाला म्हणतात मित्रा कंटका, तुझेही दिवस जातीलच बदलते, आता तू परत जा. आणि अशा प्रकारे शेवटी छन्न सिद्धार्थाला नमन करतो, अभिवादन करतो आणि परत जायला निघतो. परंतु परत जाताना त्या स्वतःचीच अवस्था तो विसरतो. एखाद्या पागलसारखा, भ्रमिष्ट झाल्यासारखा स्वतःशीच बोलतो, स्वतःच्याच कपड्यांना फाडतो. अशा प्रकारची जी अवस्था असते अशा अवस्थेमध्ये तो परत यायला. आज आपण इथेच थांबू. पुढील भाग उद्याला भेटू. ब्रह्मचर्य